ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. अध्याय 7 भाग 2 ओवी क्रमांक 53. जे सात्विकहन भाव का रजतमादी सर्व ते मम रूप संभव ओळखतू. हे झाले जरी माझ्या ठाई परियया माझी मी नाही. जैसी स्वप्नीचा डोही जागृती न बुडे. ना तरी रसाची सुघट जैशी बीजकणिका तरी घनवट. परी तियेस्तव होय काष्ट अंकुरद्वारे. जे काही सात्विक राजस तामस विकार असतात ते माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत असे समज. हे सर्व विकार माझ्यापासून निर्माण झाले असले तरीही त्या पदार्थांमध्ये मी नाही. ज्याप्रमाणे स्वप्नातल्या डोहात जागृती बुडत नाही, स्वप्नामध्ये जागृती नसते, अथवा रसद्रव्याने भरलेला बीजकण त्यातून अंकुर डहाळ्याच्या रूपाने कठीण लाकूड त्या बीजकणापासून तयार होते. मग तया काष्टांच्या ठाई सांगपा बीजपण असे काही. तैसा मी विकारी नाही जरी विकारीला दिसे. पै गगनी उपजे आभाळ परी येथे गगन नाही केवळ. अथवा आभाळी होय सलील तेथे अभ्र नाही. मग तया उदकाचे नि आवेशे प्रगटले तेज जे लखलखीत दिसे. तिये विजू माझी असे सलील काही. सांगे अग्निस्तव धूम होय तिये धूमी काय अग्नी आहे. तैसा विकारू हा मी नोहे जरी विकारला असे. मग त्या लाकडामध्ये कोठे बीजाचा गुण असतो का? तर नाही. त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी विकार उत्पन्न झालेले दिसले तरी त्या विकारांमध्ये मी नसतो. आकाशात ढग उत्पन्न होतात पण ढगात आकाश नसते, किंवा ढगात पाणी असते पण पाण्यात ढग नसतात. मग त्या पाण्यातील शक्तीने उत्पन्न झालेले जे लखलखीत तेज दिसते त्या विजेमध्ये पाणी असते असे म्हणता येईल का? अग्नीपासून धूर तयार होतो, त्या धुरात अग्नी आहे काय? नाही. त्याप्रमाणे माझ्यापासून विकार उत्पन्न होतात पण त्या विकारांमध्ये मी नाही. परी उदकी झाली बाबुळी ते उदकाते जैसी झाकोळी. का वायाची आभाळी आकाश लोपे. हागा स्वप्न हे लटिके म्हणोये परी निद्रावशे बाणले होय. तव आठवू काय देता हे आपण पेया. हे असो डोळ्यांचे डोळ्यांची पडळ रचे. तेने देखणे पण डोळ्यांचे न गिळीजे काही. परंतु पाण्यात उत्पन्न झालेले शेवाळ पाण्याला जसे झाकून टाकते, किंवा ढगांनी आकाश खोटेच झाकल्यासारखे दिसते. अरे अर्जुना, निद्रेचा अंमल असताना खोटे स्वप्नही त्यावेळी खरे वाटते आणि आपल्याला आपली स्वतःची आठवण राहत नाही. ते राहू दे, डोळ्यातील पाणी गोठून त्याचा पडदा दृष्टीवर येऊन दृष्टी नाहीशी करीत नाही का? तैसी हे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली. की मजची आड बोडवली जवनिका जैसी. म्हणून भूते माते नेनती माझीच परी मी नव्हती. जैसी जळीची जळी न विरती मुक्ता फळे. पै पृथ्वीयेचा घटू कीजे सवेची पृथ्वीसी मिळे जरी मिळविजे. एरवी तोची अग्नी संगेसी जे तरी वेगळा होय. तैसे भूतजात सर्व हे माझे चिकीर अवयव. परी माया योगे जीव दशे आले. म्हणून माझेची मी नभती माझेची मज नोळखती. अहम्मता भ्रांती विषयांध झाले. त्याप्रमाणे ही त्रिगुणात्मक माया ही माझीच पडछाया आहे.
या मायेच्या पडद्यामुळे माझे आत्मस्वरूप झाकले गेले आहे. म्हणून सर्व प्राणी मला ओळखत नाहीत आणि मजपासून झाले असून मद्रूप होत नाहीत. जसे पाण्याचेच मोती होतात पण पाण्यात विरघळत नाहीत. मातीचे तयार केलेले कच्चे मडके फोडले तर ते मातीत एकजीव होते, परंतु अग्नीत पक्के होण्यासाठी भाजलेले मडके जर फोडले तर ते मातीत एकजीव होत नाहीत. ते खापराच्या रूपाने वेगळेच राहते. त्याप्रमाणे सर्व प्राणी मात्र हे खरोखरच माझे अवयव आहेत, परंतु प्रकृती मायेच्या योगाने ते जीवदशेला आलेले आहेत. म्हणून ते प्राणी माझेच असून मी नाहीत. माझेच असून मला ते ओळखत नाहीत, कारण मी आणि माझे पण या भ्रांतीने ते विषयांध झाले आहेत. आता महदादी हे माझी माया, उतरोनिया धनंजया, मी होई जे हे आया कैसे निये. जिये ब्रह्मचळांचा अधाडा, पहिल्या संकल्प जळाचा उघडा, सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. जे सृष्टी विस्ताराचे निवोगे, चढत काळकलनेचे निवेगे, प्रवृत्ती निवृत्तीची तुंगे तटे सांडी. हे धनंजया, ही माझी महत्तत्वादी माया, ती पार करून मद्रूप होणे कसे साध्य होईल? किंवा माझ्या मूळ स्वरूपात कसे मिळावे? जी माया नदी परब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यातून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यात पंचमहाभूतांचा लहान बुडबुडा उत्पन्न झाला. जी सृष्टीच्या विस्ताररूपी ओघाने कालक्रमाच्या शक्तिरूप वेगाने वाढून प्रवृत्ती निवृत्तीच्या दोन्ही उंच काठाबाहेर सैरावैरा ओसंडून वाहते. जे गुणघणांचे निवृष्टी भरे, भरली मोहाचे नि महापुरे, घेऊन जात नगरे यमनियमांची. जे द्वेषांचा आवर्ती दाटत, मत्सराचे वळसे पडत, माझी प्रमादादी तळपत महामीन. जेत प्रपंचाची वळणे, कर्माकर्माची वोभाणे, वरी तरताती ओसाणे सुखदुःखांची. रतीचिया बेटा, आदळती कामाचिया लाटा, जेथ जीवफेन संगाटा सैंग दिसे. जी सत्व, रज आणि तम या तीन गुणरूपी मेघांचा वर्षाव झाल्यामुळे मोहरूपी महापुराच्या लोंढ्याने भरून यम म्हणजे मनोनिग्रह आणि नियम म्हणजे इंद्रिय निग्रह ही गावं वाहून नेते. जिच्यामध्ये द्वेषरूपी भोवरे गरगरत असतात, मत्सररूपी वळणे आड येतात, जिच्यामध्ये उन्मत्तपणादी भयंकर मासे तळपतात, जिच्यात प्रपंचरूपी वळणे असून जिला कर्माकर्मरूपी पूर येतो, आणि सुखदुःखरूपी केरकचरा जिच्यात तरंगत असतो. विषय सुखाच्या बेटावर कामरूपी लाटा आढळतात आणि तेथे जीवरूपी फेसांचे पुंजके एकत्र आलेले असतात. अहंकाराचिया चळिया, वारी मदत्रयाचिया उकळिया, जेत विषयोमींच्या आकलिया उल्लाळे घेती. उदो अस्ताचे लोंढे, पाडित जन्म मृत्यूचे चोंडे, जेत पाच भौतिक बुडबुडे होती जाती. संमोह विभ्रम मासे, गिळीत धैर्याची आविसे, तेथ देवडे भोवत वळसे अज्ञानाचे. भ्रांतीचे नि खडुळे, रेवले आस्ताचे अवगाळे, रजोगुणाचे निखळाळे स्वर्गू गाजे. तमाचे धारसे वाड, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी. पै पुनरावृत्तीचे नि उघडे, झळंबती सत्यलोकीचे हुडे, घाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे.
जिच्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या धारा आहेत, त्यावर विद्यामद, धनमद आणि कुलमद या 3 मदाच्या उकळ्या येतात आणि ज्या नदीत विषय उर्मिरूपी लाटा उसळलेल्या दिसतात, ज्या नदीत उदयस्ताच्या लोंढ्यांनी जन्ममृत्यूचे डोह पडतात आणि पंचमहाभूतांपासून झालेले शरीररूपी बुडबुडे उठतात आणि फुटतात, जिच्यामध्ये मोह भ्रमरूपी मासे सात्विक धैर्याचे मांस गिळतात, ज्या नदीत अज्ञानाचे मोठे भोवरे वक्रगतीने फिरतात, जिच्यामध्ये भ्रांतीच्या गढूळपणाने आशारूपी गाळात प्राणी ऋतून रजोगुणाच्या खळबळीने स्वर्गप्राप्तीची गर्जना होत असते, अशा या माया नदीत तमोगुणांचा जोरदार प्रवाह असतो, सत्वगुणांचा स्थिरपणा गंभीर असतो. फार काय सांगावे, ही माया नदी तरुण जाण्यास फार कठीण आहे आणि फार घातक आहे. हिच्या पुनर्जन्मरूपी लाटांची उसळी सत्य लोकाच्या बुरुजावर जाऊन आदळते आणि त्या पुनरावृत्तीच्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळून पडतात. तया पाणियाचेनी वहिलेपणे अजूनी न धरिती वोभाणे, ऐसा मायापूर हा कवणे तरी जे लगा, येत एक नव लावो जो जो की जे तरणो पाओ, तो तो अपाओ होयते एक. एक स्वयंबुद्धीचा बाही रिगाले तयाची शुद्धीची नाही, एक जाणीवेचा डोही गर्वेची गिळिले, एकी वेदत्रयाचिया सांगडी घेतलिया अहंभावाचिया धोंडी, ते मदमिनांचा तोंडी सगळेच गेले, एकी वयसेचे जाड बांधले मग मनमथाचिये कासे लागले, ते विषय मगरी सांडिले चघळून या माया नदीच्या पाण्याचा वेग एवढा प्रचंड आहे की अद्याप तो पूर ओसरत नाही. असा हा मायेचा पूर कोण तरून जाईल? या माया नदीचे एक आश्चर्य आहे की ही तरुण जाण्यासाठी जो जो प्रयास करावेत तो तो अपायच होतो. तो कसा ते ऐक. एक आपल्याच बुद्धीच्या सामर्थ्यावर तरुण जाऊ म्हणून हिच्यात पडले, ते कोठे हरवले कळलेच नाही. दुसरे कोणी ज्ञानाच्या डोहात अभिमानीच्या तोंडी पडले. कित्येकांनी तरुण जाण्यासाठी 3 वेदांची सांगड करून त्यावर अहंकार रूप दगडही घेतले, त्यामुळे ते गर्वरूपी माशाच्या मुखात पूर्णपणे गेले. कित्येकांनी तारुण्याच्या सामर्थ्याचा आश्रय केला आणि मग ते मदनाच्या कासेला लागले, तेव्हा त्यांना विषयरूपी सुसरीने अर्धवट चघळून टाकले. आता वृद्धाप्याच्या तरंगा माझी मतिभ्रंशाचा जरंगा, तेने कवळी जता ती पैगा चहूकडे, आणि शोकाचा कडा उपडत क्रोधाचा आवर्ती दाटत, आपदा गिदी चुंबिजत उधबला ठाई. आता या मायारूपी नदीतील म्हातारपणाच्या लाटेत बुद्धिभ्रंश रूपी जाळ्यात 4 बाजूंनी जखडले जातात आणि शोकरूपी खडकावर आपटून क्रोधरूपी भोवऱ्यात गुदमरून जिथे तिथे वर येण्याचा प्रयत्न करतात. ते तेथे संकटरूपी गिधाडांकडून टोचले जातात. मग दुःखाचे नि बरबटे बोंबले, पाठी मरणाचिये रेवे रेवले, ऐसे कामाचिये कासे लागले ते गेले वाया. एकी यजनक्रियेची पेटी बांधोणी घातली पोटी, ते स्वर्गसुखाचा कपाटी शिरकोणी ठेले. एकी मोक्षी लागावयाची आशा केला कर्म बाह्यांचा भरवसा, परी ते पडिसे वळसा विधी निषेधाचा. नंतर ते दुःखरूपी चिखलाने भरले आणि मग मरणाच्या गाळात फसले. याप्रमाणे ज्यांनी विषयभोगाचा आश्रय केला ते वाया गेले.
कित्येकांनी क्रियारूपी पेटी म्हणजे यज्ञ विधानाचा ताफा माया नदीतून तरण्यासाठी पोटाशी बांधला. ते स्वर्गसुखाच्या कपारीत अडकून राहिले. कित्येकांनी मोक्षरूप पैलतीराला लागण्याच्या आशेने कर्मरूपी स्वसामर्थ्यावर विश्वास ठेवला, पण ते विधी निषेधाच्या वळणावर सापडले. जेथ वैराग्याची नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी काही तरो ये योगे तरी विपाये तो. ऐसे जीवाची ये आंगवणे, ये माया नदीचे उतरणे, हे कासया सारिखे बोलणे म्हणावे पा. जरी अपत्यशिळा व्याधी, कळे साधुसी दुर्जनाची बुद्धी, की रागी सांडी रिद्धी आली शांती. जरी चोरा सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे, ना तरी भेडा उलटे विवसी जरी. पाडस वागूर करांडी, जरी मुंगी मेरू बोलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव. ज्या माया नदीत वैराग्यरूपी नाव तरून जाऊ शकत नाही, विवेकरूपी वेळूला ठाव लागत नाही, आणि अष्टांग योगाने योग साधनेद्वारा काहीसा तरणोपाय होतो, पण तो क्वचितच होतो. याप्रमाणे जीव स्वतःच्या सामर्थ्याने ही माया नदी तरून जाईल असे म्हणणे, याला कशाची उपमा द्यावी ते ऐक. पथ्य न पाळता रोग्याचा रोग बरा होईल, किंवा साधूला दुर्जनाची बुद्धी कळेल, किंवा हाती आलेली ऐश्वर्य संपत्ती लोभी मनुष्य त्याचा त्याग करेल. चोराला चौकशी करणारे न्यायाधीश घाबरतील, मासा त्याला पकडण्यासाठी लावलेला गळच गिळून टाकेल. भ्याड मनुष्य पिशाच्यावर हल्ला करेल, किंवा हरिणाच्या पाडसाला त्याला पकडण्यासाठी लावलेले जाळे तोडून टाकू शकेल. मुंगीला मेरू पर्वत गिळता आला तर जीव माया नदीच्या पैलतीराला पाहू शकेल. म्हणून गा पंडू सुता, जैसी सकामा न जिनवेची वनिता, तैसी मायामय हे सरिता न तरवे जीवा. येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच थडिये सरले माया जाळ. जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाची कासे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले. जे अहंभावाचे ओझे सांडुणी, विकल्पाचिया झुळका चुकवुनी, अनुरागाचा नीरताउनी पाणी ढाळू. जया ऐक्याचिया उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीचिया पैलतीरा झेपावले जे. ते उपरतीचा वावी सेलत, सोहंभावाचे निथावे पेलत, मग निघाले अनकळीत निवृत्ती तटी. येणे उपाये मज भजले, ते हे माझी माया तरले, परी ऐसे भक्त विपाईले बहुवस नाही. म्हणून अर्जुना, विषयासक्त पुरुषाला स्त्री जिंकता येत नाही. त्याप्रमाणे जीवांनाही मायारूपी नदी स्वसामर्थ्याने तरता येणार नाही. जे मला अनन्य भावाने शरण आले तेच या माया नदीतून सहज तरून गेले. इतकेच नव्हे तर माया नदीच्या अलीकडच्या तीरावरच तिच्यातील पाणी संपले. ज्यांना सद्गुरुरूपी चांगला नावाडी मिळाला त्यांनी आत्मानुभवाची कास बळकट केली आहे, आणि ज्यांना आत्मनिवेदन रूपी तारू प्राप्त झाला आहे, ज्यांनी अहंकाराचे जड ओझे फेकून दिले आणि संकल्प विकल्प वाऱ्यांच्या झुळका चुकवून संसारातील विषयाशक्तीच्या ओघाची धार टाळून, ज्यांना जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्यारूपी नदीचा उतार मिळाला, बोधरूपी ताऱ्यांचे साह्य मिळाले, मग जे पलीकडे निवृत्तीरूपी तीराकडे झपाट्याने गेले. वैराग्यरूपी हातांनी माया नदीच्या प्रवाहातील पाणी तोडीत
अहम ब्रह्मास्मी या श्रद्धेच्या बळावर तोल सांभाळीत अनायासे ते मुक्तितटावर गेले. या उपायाने जे मला भजले तेच या माया नदीतून तरून गेले. परंतु असे भक्त फार थोडे आहेत. येथपर्यंत 102 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण अध्याय 7 आणि भाग 3 यामध्ये पाहणार आहोत. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.